अभ्यास करताना फर्स्ट पॉइंट असा काढायचा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, डेरिवेशन्स, देन थिअरी, देन न्यूमेरिकल. पेपरचा पॅटर्न कसा याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलाय, तो बघा. अगदी 3 मिनिटांचा व्हिडिओ, फक्त 3 मिनिटांचा. तो व्हिडिओ बघाल तर तुम्हाला सगळ्यात लवकर समजेल. आणि हो, मेन सांगायचं राहिलं, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, पुन्हा तुमचे कुठला सब्जेक्ट राहिला, एफपीएल, या विषयांना एमसीक्यू आहेत. 10 मार्कांचे एमसीक्यू आहेत. 10 मार्कांचे एमसीक्यू म्हणजे पाडायचे 28. 10 मार्काचे एमसीक्यू राहिले आता 18च. 18 मार्कासाठी 6 मार्काचे 4 क्वेश्चन जरी सोडवले पेपरमध्ये तरी 18 मार्क पडतात. 6/24. बीडब्ल्यूला एमसीक्यू नाहीत. बीडब्ल्यूला एमसीक्यू नाहीत. व्हेरी इम्पॉर्टंट, एमसीक्यू नाहीत. का सांगतोय मी हे? एमसीक्यू आहेत का? मुलांचे फोन येतात, एमसीक्यू आहेत का? एमसीक्यू नाही बीडब्ल्यूला. मग कसं कराल हे बघा, स्ट्रॅटेजी आपली. ओके, आपण युनिट वाईज लिहूया आता. युनिट वाईज हे आपले 3 स्ट्रॅटेजी, एवढंच करायचं. युनिट नंबर 1, डीसी सर्किट. डीसी सर्किट डेरिवेशन किती? 2. डेरिवेशन किती? 2. कुठले कुठले? स्टार टू डेल्टा, डेल्टा टू स्टार. तोंड पाठ करून ठेवायचे डेरिवेशन, तोंड पाठ. ओके. थेरी, काय काय थेरीचे क्वेश्चन आहेत बघा. व्हॉट इज केव्हीएल, केसीएल, नेटवर्कचे क्लासिफिकेशन ऑफ नेटवर्क, आयडियल प्रॅक्टिकल सोर्स, हे 3 झाले. देन जनरेशन, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन 4, आणि राईट अँड एक्सप्लेन सुपरपोजिशन थेरम, असे फक्त 5 क्वेश्चन आहेत. मी थोड्या वेळाने तुम्हाला एक पीडीएफ अपलोड करतो, जे माझ्या नोट्स आहेत त्या पीडीएफ मी अपलोड करेल नंतर. ह्या 2 युनिट नंबर 1 साठी. न्यूमेरिकल किती टाईपचे आहेत बघा, व्हेरी इम्पॉर्टंट. हा कन्सेप्ट कळाला तुम्ही बीडब्ल्यू पास होणार, आरामात स्कोर होईल. 3 टाईपचे न्यूमेरिकल आहेत. कुठले कुठले? फर्स्ट टाईपचा आहे न्यूमेरिकल स्टार डेल्टा कन्व्हर्जनवरती एक न्यूमेरिकल, म्हणजे सिरीज पॅरलल नेटवर्कवरती एक न्यूमेरिकल आहे. दुसरं न्यूमेरिकल आहे केव्हीएल, केसीएल, म्हणजे ते विचारतात फाइंड करंट थ्रू दिस ओम रेजिस्टन्स बाय युझिंग किर्चॉफ्स लॉ. किर्चॉफ्स लॉ म्हणजे कुठला लॉ वापरू सर? तुम्हाला जो आवडेल तो लॉ वापरा. आपला ऑलरेडी व्हिडिओ केव्हीएल, केसीएल वरती आहेत. एकदा व्हिडिओ बघायचे. किती वेळा? एकदाच. माझा कॉन्फिडन्स एवढा, एकदा व्हिडिओ बघितल्यावरती चुकणार नाही केव्हीएल, केसीएल. आणि थर्ड आहे सुपरपोजिशन थेरम. सगळ्यात सोपं आहे सुपरपोजिशन. आपण ते ऑरला टाकतो. माझ्या कॅल्क्युलेशननुसार तुम्ही स्टार डेल्टाचे न्यूमेरिकल किंवा सिरीज पॅरललचे न्यूमेरिकल ऑर टाका, कारण ते थोडेसे अवघड आहेत, क्रिटिकल आहेत. म्हणजे न्यूमेरिकल किती टाईपचे? 3 टाईपचे. मग या 3 टाईप पैकी सर मी फक्त काय करणार, तर मी 2 टाईपचे न्यूमेरिकल केले तर चालेल का? यस, चालेल. चालेल का? कारण क्वेश्चन कसं येणार आपला? क्वेश्चन नंबर 1A, या 2 पैकी एक सोडवा 6 मार्काला. बी, या 2 पैकी एक सोडवा 8 मार्काला. इथं 2 न्यूमेरिकल असतील. टाईप न्यूमेरिकल 3 टाईप आहेत. यापैकी 2 परफेक्ट करा. इथं ऑरला एक न्यूमेरिकल येणारच आहे. काल नाही न्यूमेरिकल आला तर थेरी आली तर आपलं नशीब, म्हणजे आपलं काय झालं म्हणायचं, सोन्याहून पिवळं झालं. 2 जर या न्यूमेरिकलला थेरी ऑर आली तर बेटर झालं आणि तुम्ही पास झालात. ओके. तर इथं 2 असतील तर मी सर इथं फक्त 2च टाईपचे न्यूमेरिकल करतो, आणि ते पण केव्हीएल, केसीएल आणि सुपरपोजिशन थेरमच करा. सिरीज पॅरललच्या फंद्यात पडू नका, ते अवघड आहेत सिरीज पॅरललचे. ओके. दिस इज ऑल अबाउट युनिट नंबर 1. नाव युनिट नंबर 2. काय नाव युनिट नंबर 2 सर? युनिट नंबर 1 डीसी, मॅग्नेट. मॅग्नेटमध्ये किती डेरिवेशन आहेत? 8वा. मॅग्नेट 3 डेरिवेशन. कुठला? कोएफिशिएंट ऑफ कपलिंग, देन सेकंड एनर्जी स्टोरिंग इंडक्टन्स ऑर मॅग्नेटिक फील्ड. नाव 2, डेरिवेशन एकच आहे. आणि पर युनिट सिस्टीम असे 3 डेरिवेशन आहेत. तोंड पाठ करायचे, डेरिवेशन तोंड पाठ करायचे. चला, थिअरीसाठी काय क्वेश्चन असतील? डेफिनेशन सगळ्या. ओके, सगळ्या डेफिनेशन. सेकंड, राईट डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रिकल अँड मॅग्नेटिक सर्किट. काय त्याला म्हणायचं? माझ्या काळापासून तो क्वेश्चन आहे. राईट डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रिकल मॅग्नेटिक सर्किट. ओके, 2. देन राईट हँड थंब रूल,
पुन्हा किर्चॉफचे दोन नियम, राईट सॉरी हे जे किर्चॉफ म्हणतो फॅरेडेचे दोन रूल विथ लेन्स लॉ, फॅरेडे टू लेन फ्लेमिंग्स राईट हँड अँड लेफ्ट हँड रूल, असे प्रश्न येतील का माहिती नाही, पण एक वाचून जा. मी तुम्हाला याच्यानंतर अपलोड करतो इम्पॉर्टंट क्वेश्चन किंवा असाइनमेंटची जी मी असाइनमेंट देतो मुलांना, त्या असाइनमेंटचे क्वेश्चन्स अपलोड करतो, तेवढंच करायचे थेरी क्वेश्चन. आय थिंक याच्यामध्ये थेरी क्वेश्चन एक 5 ते 6 थेरी क्वेश्चन आहेत, 5 ते 6. सगळ्यात इम्पॉर्टंट सर न्यूमेरिकल किती टाईपचे बघा, हे मी सांगतो. क्वेश्चन नंबर 1AB समजा, याच्यामध्ये तुम्हाला डेरिव्हेशन एक दिसणार, थेरी एक दिसणार. डेरिव्हेशन दिसलं की डोळे झाकून डेरिव्हेशन परफेक्ट लिहायचं, कारण डेरिव्हेशन परफेक्ट लिहिलं आपल्याला आउट ऑफ मार्क पडतील. आउट ऑफ मार्क डेरिव्हेशनला आम्हाला द्यावे लागतात, पण थेरीला आउट ऑफ मार्क पडत नाही. ओके. न्यूमेरिकल किती टाईपचे सर? 2 टाईपचे न्यूमेरिकल आहेत. कुठले कुठले? एअर गॅपचं न्यूमेरिकल, दुसरं आहे डायरेक्ट फॉर्म्युलेत, फाइंड सेल्फ इंडक्टन्स, म्युच्युअल इंडक्टन्स, असे 2 न्यूमेरिकल आहेत. आपलं दोन्ही न्यूमेरिकलचे व्हिडिओ आहेत, एकदाच व्हिडिओ बघायचा एअर गॅपचा, कन्फ्युजन सॉल्व्ह होणार. काय ट्विस्ट विचारताल हे मी आधीच सांगतो, हे ट्विस्ट आहे त्याच्यामध्ये, ते व्हिडिओ बघा तुम्हाला कळेल. एकदा ट्विस्ट का आले संपलं सगळं. ओके सर, मग या 2 पैकी मी एकच न्यूमेरिकल केलं तर चालेल का? पळेल, काही प्रॉब्लेम नाही. एक न्यूमेरिकल करा आणि एअर गॅपचं थोडंसं क्रिटिकल न्यूमेरिकल डायरेक्ट जे आहे म्हणजे इंडक्शनचे न्यूमेरिकल ते करा असं मला वाटतं. ओके, दिस इज ऑल अबाउट युनिट नंबर 2. नाव युनिट नंबर 3, AC फंडामेंटल प्लस याच्यामध्ये आर प्युअरली एल प्युअरली सी सर्किट आहे, ऍड केलं याच्यामध्ये. ओके, सो AC फंडामेंटल्स मध्ये न्यूमेरिक डेरिव्हेशन किती आहेत? आपलं अल्टिमेट एम आहे डेरिव्हेशन. डेरिव्हेशन जर परफेक्ट लिहिले तर पास होणार तुम्ही. 2 डेरिव्हेशन आहे, ॲव्हरेज RMS. पेपरमध्ये डोळे उघडे करून बघायचं, ते ॲव्हरेज विचारतात ॲव्हरेज तुम्ही लिहिता RMS, विचारतात RMS तुम्ही लिहिता ॲव्हरेज. डोळे उघडे ठेवून लिहा, आउट ऑफ मार्क पडतील. डेरिव्हेशन AC फंडामेंटल्स मध्ये 2 कुठले? ॲव्हरेज RMS. सिंगल फेज AC मध्ये काय काय मग? प्युअरली R, प्युअरली L आणि प्युअरली C. हे प्युअर आहे ना, याच्यामध्ये फक्त डेरिव्हेशन असं असतं, फाइंड डेरिव्हेशन फॉर करंट इन L अँड C सर्किट. L आणि C सर्किट, L आणि C सर्किट. R साठी विचारत नाही, L आणि C. म्हणजे एकूण डेरिव्हेशन झाले 4. कुठले 4 डेरिव्हेशन कुठले आहेत? RMS, ॲव्हरेज, फाइंड इक्वेशन ऑफ करंट इन L सर्किट आणि C सर्किट, हे 4 डेरिव्हेशन. ओके, थेरीचे क्वेश्चन बघा आता. AC फंडामेंटल्स मध्ये खूप काय थेरी क्वेश्चन नाही. AC फंडामेंटल्स मध्ये काय डेफिनेशन, सगळ्या डेफिनेशन आहेत. देन AC फंडामेंटल्स मध्ये सिंगल फेज AC मध्ये काय काय, तर असं येऊ शकतं, राईट अँड एक्सप्लेन विथ फेजर अँड वेव्ह फॉर्म, प्युअरली L आणि प्युअरली C सर्किट असं विचारू शकतील ते. ओके, सो याच्यामध्ये जास्तीत जास्त 4 क्वेश्चन हे तुम्हाला मी देतो. इम्पॉर्टंट हे न्यूमेरिकल, कारण माझी एकदम 100% खात्री आहे वरच्या क्वेश्चन 6 मार्काच्या क्वेश्चनमध्ये एक डेरिव्हेशन एक थेरी येणार. आणि मी सांगतो डेरिव्हेशन आले की काय लिहायचं आपल्याला, डेरिव्हेशन लिहायचं. 6 मार्काचं एक डेरिव्हेशन आहे. सपोज तुम्ही 5 डेरिव्हेशन लिहिले, 6×5 पास झाला, तुम्ही पास झाला आरामात, पास झाला. समजा 4 डेरिव्हेशन लिहिले, 6×4 24. डेरिव्हेशन मध्ये एकही मार्क कमी होत नाही, खूप जास्त इम्पॉर्टंट. म्हणून डेरिव्हेशनला ऑरला डेरिव्हेशन ठेवायचं नाही, ऑरला हे ठेवायचं. काय ठेवायचं मी सांगतो. थेरी क्वेश्चन मी असाइनमेंट तुम्हाला पाठवतो. चला, न्यूमेरिकल किती टाईप आहेत? AC फंडामेंटल्स मध्ये पोलर रेक्टँग्युलर असं एक टाईपचं न्यूमेरिकल आहे, आणि दुसरं म्हणजे ते फाइंड I ॲट T इज इक्वल टू 0. त्याचा ऑलरेडी व्हिडिओ मी आता भरपूर जणांना शेअर केला, तो अजून ह्याच्या खाली टाकतो मी. अशा ह्याच्यामध्ये फक्त एकच टाईपचं ते मोठं न्यूमेरिकल 8 मार्काला विचारू शकतील. हे न्यूमेरिकल प्लस RL RC वरती जर त्यांनी म्हणजे प्युअरली R प्युअरली LC वरती विचारलं तर विचारतील, पण माझ्या माहितीनुसार 8 मार्काला ते विचारतील का माहिती नाही. हे 2 असतील तर याच्यामधलं जे आता मी सांगितलं टीचं I ॲट T इज इक्वल टू 0 याचं मी खूप चांगल्या पद्धतीने शिकवलेलं आहे. तो व्हिडिओ एकदा बघा. तर इथं फक्त एकच न्यूमेरिकल करा, तेच कुठला? AC फंडामेंटलचं न्यूमेरिकल. ओके, युनिट नंबर 4, सिंगल फेज AC, पॉलीफेज AC. चला, सिंगल फेज AC मध्ये काय काय? फाइंड इक्वेशन फॉर पॉवर इन RL सर्किट, RC सर्किट.
देन व्हॉट इज सिरीज रेझोनन्स, फाईन रेझोनन्स फ्रिक्वेन्सी 3. आणि 2 डेरिव्हेशन कुठे आहेत तर पॉलिफेज एसी मध्ये. कुठले आहेत? स्टारचं, म्हणजे स्टारमध्ये काय होतं, करंट सेम असतो, VL इज इक्वल टू √3 VPH आणि डेल्टामध्ये IL इज इक्वल टू √3 IPH. असे किती डेरिव्हेशन आहेत? 5. एकूण 5 डेरिव्हेशन. ओके, 5. थेरी क्वेश्चन किती आहेत पाठवतो मी. आय थिंक याच्यामध्ये 6 थेरी क्वेश्चन आहेत. इम्पॉर्टंट न्यूमेरिकलचं काय आता मला एसी फंडामेंटल्स म्हणजे आरएल आरसी वरती एक न्यूमेरिकल असतं, म्हणजे सिंगल फेज एसीचं आणि पॉलिफेज एसीचं एक न्यूमेरिकल आहे. याच्यामध्ये सिंगल फेज एसीचं न्यूमेरिकल सोपं असतं असं नाही. मी एक गोष्ट सांगतो, इथलं न्यूमेरिकल ऑरला ठेवलं तरी चालेल, कारण हे न्यूमेरिकल जरा क्रिटिकल आहे समजायला. हे न्यूमेरिकल क्रिटिकल आहेत, ऑरला ठेवलं तरी चालेल. ओके, इथलं न्यूमेरिकल चालेल. चला, युनिट नंबर 5 सगळ्यात अवघड तुम्हाला वाटणार पण सगळ्यात सोपं युनिट. सगळ्यात सोपं मी सांगतो काय करायचं. याच्यामध्ये डेरिव्हेशन किती आहे? एक, फाइंड EMF इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर, एक डेरिव्हेशन. दुसरं आहे व्होल्टेजचं, फाइंड व्होल्टेज इक्वेशन इन DC सर्किट, 2 डेरिव्हेशन. 6 मार्काचा प्रश्न मिटतो इथं. थेरी क्वेश्चन काय विचारते सांगतो, आणि न्यूमेरिकल पण एकच आहे ट्रान्सफॉर्मरवरती. इथं अशी माझी अपेक्षा आहे की इथल्या न्यूमेरिकलला थेरी ऑर येऊ शकते. आणि थेरीचे क्वेश्चन किती आहेत? 3. थेरीचे क्वेश्चन किती आहेत? 3. ओके, तर हे न्यूमेरिकल बघा, हे न्यूमेरिकल इझी आहे. म्हणजे किती डेरिव्हेशन झाले? 2 आणि 3 5, 5 10, 14 आणि 16. 16 डेरिव्हेशन परफेक्ट करा, 30 मार्क मिळाले. न्यूमेरिकल इथलं ऑरला का ठेवा सांगतो मी, सोडू शकता तुम्ही. इथल्या न्यूमेरिकलचे पण व्हिडिओ आहेत माझ्याकडे. इथलं न्यूमेरिकल पूर्ण सोडवायचं आणि अर्ध सोडवायचं, याला 4 मार्क मिळतील. ओके, सो दिस इज ऑल अबाउट बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. ह्या युनिटचे नोट्स कसे काढायचे सांगतो. नोटबुकचे एक पेज घेतलं, 3 भाग करायचे, 3 भाग असे. तुम्ही कसा डिफरन्स लिहिता, डिफरन्स इथं लिहा. सिंगल फेज इंडक्शन मोटर, DC 3 फेज इंडक्शन मोटर, याची डायग्रॅम. वर्किंग प्रिन्सिपल, शॉर्ट मध्ये मराठीतल्या इंग्लिश मध्ये वर्किंग प्रिन्सिपल. ऍप्लिकेशन काय इक्वेशन असतं, इक्वेशन बास. 2 पेजेस मध्ये युनिट नंबर 5 होल थेरी क्वेश्चन्स कव्हर होतील एका या फक्त डिफरन्स मध्ये. तर असं करण्याचा प्रयत्न करा. जर या पॅटर्नने अभ्यास केला, BEE ला तुम्हाला मी गॅरंटेड सांगतो 50+ मार्क आरामात मिळणार, आरामात. ओके, सो ऑल द व्हेरी बेस्ट अँड थँक्यू सो मच.